काय करतोय? दादा धर्माधिकारी फार मोठे विद्वान होते, महात्मा गांधींचे सहकारी होते. या नाही जरा समारंभ हा चला. आज या ठिकाणी अत्यंत वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला घडताना दिसतील. 19वा विद्रोही मराठी साहित्य संमेलन आज छत्रपती संभाजीनगरात होत आहे आणि या ठिकाणीच मी कला दालनामध्ये उभा आहे. कला दालनामध्ये जगप्रसिद्ध छायाचित्रकार नानू नेवरेजी हे नागपूरवरनं या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर जगप्रसिद्ध चित्रकार राजानंदजी सुरडकर ज्यांनी 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह बनवलेलं आहे ते चित्रकाव्य प्रदर्शन घेऊन या ठिकाणी आले आहेत. डॉक्टर प्रतिभा अहिरे या कवयित्री आहेत, त्यांच्या कवितांवर त्यांनी चित्रकाव्य प्रदर्शन या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि हे पाहण्यासाठी या 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या मिरवणुकीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला ते छत्रपती संभाजीनगरच्या नागसेन विद्यालयाच्या मुलींचं कला पथक हे या ठिकाणी लेझिम पथक या ठिकाणी आलेलं आहे. आपण त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि फिजिकल डायरेक्टर संजय वानखेडे सर यांच्या नेतृत्वाखाली या मुलींनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे लेझिम पथक बसवलेलं आहे. तायडे मॅडम यांनी त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे. त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली लेझिम पथकानं चांगली कामगिरी केलेली आहे. त्या सर्वांचं या कला दालनामध्ये स्वागत आहे. लहान मुले स्वतःची कला सादर करत आहेत आणि इतर जगप्रसिद्ध छायाचित्रकार आणि चित्रकारांची कला बघण्यासाठी येत आहेत. हा अनोखा संगम हा 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन झालेला आहे. धन्यवाद. सत्य की जय. पुढं काय ते भाषण टाका मला 200 रुपये पर भाषण.